मंडळी, मी सौ शुभदा सूर्यकांत चांगुडे माझ्या मिलेट्स व हेल्थ टिप्स या चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। व आजचा आपला विषय आहे मूतखडा किंवा किडनी स्टोन। तर आपल्या चुकीच्या आहार पद्धतीमुळे किंवा जर कॅल्शियम तुमच्या शरीरात जास्त झालं किंवा क्षारयुक्त पदार्थ जास्त झाले तर त्याच्यामुळे हे सगळे डिपॉझिट्स वाढत जातात आणि याच्यामुळे आपल्याला किडनी स्टोन्सचा त्रास होतो। तर मंडळी, सगळ्यात पहिले आपण बघणार की आपला आहार हेच आपलं औषध आहे आणि त्याच्या उपरही जर आजार झाला तर मग एखादं घरगुती काय काय त्याच्यावर करता येईल ते बघणं महत्त्वाचं आहे। सगळ्यात सोपा उपाय किडनी स्टोनला हा आहे की तुम्ही दिवसभरात भरपूर पाणी प्यायला पाहिजे। म्हणजे तहान लागेल तेव्हा तेव्हा पाणी प्यायला पाहिजे। पाण्याची कमतरता शरीरात होऊ देऊ नका, मग पाण्याबरोबर हे टॉक्सिन्स युरिन वाटे निघून जातात। तर इथे तुम्ही साधं पाणी पिऊ शकतात, कोमट पाणी पिऊ शकतात, शहाळ्याचं पाणी पिऊ शकतात किंवा कुळीत जे आपले असतात ना त्याचंही सूप तुम्ही प्यायलं तर किडनी एकदम तुमच्या स्वच्छ होतात। ऊसाचा रस तुम्ही पिऊ शकतात। मूतखडा झाल्यास तुम्ही फायबरयुक्त पदार्थ जास्त खाल्ले पाहिजे। मग त्यामुळे तुम्ही हिरव्या पालेभाज्या किंवा तुम्ही फळं खाऊ शकतात आणि मिलेट्स तर हे सर्वोत्तम आहे। आता मिलेट्स कुठले कुठले कसे खायचे पुढे येणारच आहे। तोपर्यंत मी तुम्हाला काही घरगुती उपाय सांगते आहे। तुम्हाला माहितीच आहे जे आपले 3 न्यूट्रल मिलेट्स आहेत, बाजरी, ज्वारी, नागली, याने तुमचा कुठलाही आजार बरा होणार नाही। पण जे 5 पॉझिटिव्ह मिलेट्स आहेत, लिटिल मिलेट, फॉक्सटेल मिलेट, बार्नयार्ड मिलेट, ब्राउन टॉप मिलेट, कोडो मिलेट, याने तुमचा किडनी स्टोनही बरा होऊ शकतो। तो कसा होईल? फक्त आहारात बदल करून। तर मी तुम्हाला ते पुढे सांगतेच आहे। तोपर्यंत आपण काही घरगुती उपाय बघूयात। आहारामध्ये चाकवत, शेवग्याच्या शेंगा, मुळा, गाजर, कांदे याचा जरूर तुम्ही उपयोग करावा। केळी, डाळिंब, टरबूज, संत्री यासारखी फळे सुद्धा जरूर आहारात समाविष्ट करावीत। जांभळाचा सुद्धा खूप जास्त प्रमाणात चांगला उपयोग होऊ शकतो। केळी, टरबूज, द्राक्ष याच्यात पोटॅशियम जास्त असल्यामुळे किडनी स्टोनवर याचा खूप जास्त चांगला उपयोग होऊ शकतो। डाळिंबातल्या उपयुक्त अँटीऑक्सिडंट्समुळे शरीरातले भरपूर टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते। आता किडनी स्टोन असल्यावर काय काय खाऊ नये? तर खारट पदार्थ खाऊ नये, खूप प्रोटीन युक्त पदार्थ खाऊ नये, खूप कॅल्शियमचे पदार्थ तुम्ही खाऊ नये। किडनी स्टोन असल्यावर कॅल्शियम ऑक्सलेट असलेले पदार्थ खाणं हे तुम्ही टाळावं। तुम्ही बटाटा, पालक, बीट, चॉकलेट हे पदार्थ सुद्धा टाळले पाहिजे। तसेच सुकामेवा, स्ट्रॉबेरी, चहा आणि त्याचबरोबर गव्हाच्या कोंड्यामध्ये सुद्धा हे ऑक्सलेटचं प्रमाण खूप जास्त असतं, त्यामुळे हे पदार्थ टाळले गेले पाहिजेत। मूतखडा झाल्यास मिठाचे पदार्थ खाणं टाळावं। पापड, लोणची, वेफर्स हे टाळावं। तसेच टोमॅटोच्या बिया, वांगी, आळू, नंतर वाटाणे हे सुद्धा आपल्या आहारात टाळावेत। फ्लॉवर, कोबी सुद्धा तुम्ही टाळू शकतात। तसंच कोल्ड्रिंक किंवा खायचा सोडा हे सुद्धा टाळलं पाहिजे। याच्यामुळे किडनी स्टोनच्या प्रमाणात वाढ होऊ शकते। आता मंडळी, जो मी मिलेट्सचा वापर किडनी स्टोन करता तुम्हाला सांगत आहे ते मिलेट्स कायम आंबलीच्या स्वरूपातच खाल्ले पाहिजे। जे मी तुम्हाला आता जे पॉझिटिव्ह मिलेट्सचा टाइम टेबल देणार आहे ना ते आंबलीच्या स्वरूपातच खाल्ले पाहिजे। म्हणजे रात्री भिजवायचे, दुसऱ्या दिवशी सकाळी शिजवायचे आणि ते संध्याकाळी गरम न करता खायचे। त्याच्याबरोबर तुम्ही भाजी, वरण, ताक, सांबर, चटणी, कोशिंबीर काहीही खाऊ शकतात। कच्ची घाणीचं तेल खात जा। मीठ खाणारच असाल तर सैंधव नमक तेही थोडंसं खायचं। तर आता मिलेट्सचा टाइम टेबल कसा? तर फॉक्सटेल मिलेट हे तुम्ही याच्यापासून सुरुवात करा। फॉक्सटेल मिलेट म्हणजेच आपले मराठीतले राळे। तर फॉक्सटेल मिलेट तुम्ही पहिले 2 दिवस आंबलीच्या स्वरूपात खाऊ शकतात। नंतर 2 दिवस तुम्ही लिटिल मिलेट खा, म्हणजे सावा किंवा कुटकी। नंतरचे 2 दिवस हे कोडो मिलेट्स किंवा कोद्रा मिलेट्स हे खाऊ शकतात। नंतर 2 दिवस बार्नयार्ड मिलेट आणि सगळ्यात शेवटी किंग ऑफ मिलेट, ब्राउन टॉप मिलेट हे 2 दिवस खायचे आणि परत सायकल रिपीट करायची। म्हणजे हे 2-2 दिवस खाऊन झालं, 10 दिवस झाले की 11व्या दिवशी तुम्ही परत फॉक्सटेल मिलेट हे खाल्लं पाहिजे। आणि मंडळी, अतिशय उत्तम असा रिझल्ट या मिलेट्सचा आहे। तर तुम्ही हे किडनी स्टोन करता नक्कीच वापरू शकतात।
तसंच याच्याबरोबर जे तुम्हाला काही हर्बल टी घ्यायचे आहेत, काढे घ्यायचे आहेत, ते मी सांगते आहे. प्रत्येक काढा तुम्ही एक काढा 4-4 दिवस घेऊ शकतात. तर याच्यामध्ये तुम्ही मक्याचे जे केस असतात ना आपले चॉकलेटी रंगाचे, मक्याचे कणीस सुकल्यावर जे आपण टाकून देतो, तर हे कायम तुम्ही सांभाळून ठेवावे. ज्यांना किडनी स्टोन नसेल त्यांनी सुद्धा हे 8-15 दिवसात एकदा घेतलं की तुमची किडनी कायमची स्वच्छ राहू शकते. त्यामुळे तुम्ही मक्याची केस पाण्यात उकळून घेऊ शकतात. साधारण मूठभर केस घेऊन तुम्ही कप 2 पाण्यात उकळायचे. 2 कप पाणी जेव्हा 1 कपाचं होईल तेव्हा गाळून तुम्ही हे पाणी पिऊ शकतात. नंतर दुसरा जो काढा आहे तो येतो पुदिन्याचा. तसंच कोथिंबिरीचा रस किंवा काढा. तुम्ही रसही घेऊ शकतात कोथिंबिरीचा, मिक्सरमध्ये बारीक करायचं आणि सकाळी उपाशी पोटी तुम्ही घ्यायचं. हे 4-4 दिवसाच्या रोटेशनने घेऊ शकतात. म्हणजे कोथिंबीर सुरू केली की 4 दिवस कोथिंबीर घ्यायची, मग मक्याचा रस सुरू केला की 4 दिवस तुम्ही तो घ्या. नंतर अजून एक खूप याच्यावर उत्तम उपाय, किडनी स्टोनवर एक उत्तम घरगुती उपाय म्हणजे केळीचे जे खांब असतात ना, म्हणजे बनाना स्टेम म्हणू शकतो. तर याचा एवढा एवढा तुकडा घ्यायचा, तो मिक्सरमधनं बारीक करून त्याचा तुम्ही रसही घेऊ शकतात. 2दा किंवा 3दाही दिवसभरात घेऊ शकतात. आणि जरी तुम्हाला हवं तर हे खोड तुम्ही पाण्यातही उकळून घेऊ शकता. तसेच तुम्ही वैद्यांच्या सल्ल्यानुसार गोखरू किंवा पाषाणभेदाच्या चूर्णाचाही वापर करू शकतात. गोमूत्र अर्क व पंचगव्याचाही उत्तम उपयोग होतो. तर मंडळी, तुम्ही मिलेट्सचा वापर आणि त्याच्याबरोबर हे हर्बल टी घ्या व काही घरगुती उपाय करा. बघा, तुम्हाला खूप जास्त फरक पडलेला दिसेल. तर मंडळी, तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला जरूर तुम्ही सबस्क्राईब करा आणि असे वेगळे वेगळे आजारांवर घरगुती उपाय आणि मिलेट्सचा त्याच्यावर कसा उत्तम अगदी उपयोग होतो हे मी सविस्तरपणे तुम्हाला सांगत जाईल. तर नमस्ते मंडळी, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.